शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मुंबई महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आलेला आहे। मुंबईमध्ये शिंदेंची शिवसेना एकूण 100 पेक्षा अधिक जागा लढण्यासाठी इच्छुक आहे। मुंबईमध्ये शिवसेनेच्या सगळ्या निवडून आलेल्या आणि शिवसेनेसोबत आलेल्या नगरसेवकांच्या एकूण 93 जागांवर एकनाथ शिंदे यांनी मुख्य दावा सांगितलाय। 93 जागांबरोबरच एकनाथ शिंदे यांना अजूनही काही निवडून येणाऱ्या जागा हव्या आहेत अशी सुद्धा माहिती समजते। 2017च्या निवडणुकीमध्ये मुंबईत शिवसेनेच्या 84 जागा निवडून आलेल्या सोबत मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। 3 अपक्ष नगरसेवक शिवसेनेसोबत आले। अशा 93 जागांवर एकनाथ शिंदे यांचा मुख्य दावा असल्याचं आता समोर येते। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। पंकज, एकूण या ज्या काही जागांवर दावा केला जातो एकनाथ शिंदे यांच्याकडून त्या शक्य आहेत का? महायुती म्हणून विचार केला तर त्या सगळ्या जागा शक्य आहेत का? या जागा 2017 रोजी संयुक्त शिवसेना होती, तेव्हा शिवसेनेचं विभाजन झालं नव्हतं। त्यावेळी या 84 जागा ज्या आहेत त्या निवडून आल्या होत्या। त्याच्यानंतर 6 मनसेचे नगरसेवक आले, 3 अपक्षाच्या 93 जागा आहेत ज्याच्यावरती शिवसेना असं त्या निवडून आलेल्या नगरसेवकापुढे लिहिलेलं आहे। यासोबतच आणखीन काही मुंबईतल्या अशा जागा आहेत ज्या ठिकाणी शिवसेना निवडून येईल किंवा शिवसेनेचा एकनाथ शिंदेंना विश्वास वाटतो की इथे आपले उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येतील। अशा जागांवरती दावा जो आहे तो केला। 227 जागा आहेत, त्याच्यापैकी 100हून अधिक जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हव्या आहेत। आता ज्या 84 जागा आहेत त्या 84 जागांपैकी जे निवडून आले होते त्या 84 जागांपैकी 62 नगरसेवक जे आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून केला जातोय। राहिला 22 नगरसेवकांचा तर ते अजूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत। मात्र त्यावेळी शिवसेना संयुक्त होती, पक्ष कोणाचा याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मूळ पक्ष असा प्राथमिक निवडणूक आयोगाने निर्णय दिला असल्यामुळे या सगळ्या निवडून आलेल्या शिवसेनेच्या जागांवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना दावा करते अशी खात्रीलायक माहिती जी आहे ती मिळते। यासोबतच आणखीन काही निवडून येणाऱ्या जागा आहेत त्याच्यावरती सुद्धा ही भूमिका घेतली। याच्यामध्ये जर का उदाहरण घ्यायचं झालं तर चांदिवली मधून कुर्ल्यामधून दिलीप मामा लांडे हे मनसेच्या तिकिटावरती नगरसेवक म्हणून 2017ला निवडून आले होते। नंतर त्यांनी त्यांच्यासोबत आणखीन 5 असे 6 नगरसेवक घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यांना समर्थन दिलं, मनसेला सोडचिठ्ठी दिली। आणि जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उदय झाला किंवा एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली तेव्हा ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले। असे अनेक नगरसेवक आहेत। दहिसरचे संजय घाडी असतील, माघाटणे मध्ये रिद्धी फुरसुंगे, भास्कर फुरसुंगे असतील, त्याच्यानंतर चारकोपमधल्या नगरसेविका असतील, अशा अनेक ज्या नगरसेविका आहेत नगरसेवक आहेत, शीतल म्हात्रे असतील, या लोकांनी एकनाथ शिंदेसोबत आले। त्यामुळे या जागांवरती सुद्धा त्यांच्याकडून दावा सांगितला जातोय। त्यामुळे 100हून अधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हव्या आहेत। 227 जागा आहेत, राहायला 117 जागा। मग त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही काही जागा द्याव्या लागणार आहेत। त्यामुळे मग कसं काय वाटप केलं जाणार हा मोठा तिढा असणार आहे, कारण भाजपाने मिशन महानगरपालिका 150 जाहीर केलेला आहे। त्यामुळे निश्चितच भाजपा अधिक जागांवरती दावा सांगण्याच्या तयारीत आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडून 100 पेक्षा अधिक जागा मागितल्या जात आहेत। 117 जागांची जी तयारी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केली होती। 117 जागांवरती सर्वे त्यांनी केला, 117 जागांची तयारी त्यांनी केली होती। मात्र 100 किंवा त्याच्यापेक्षा अधिक काही जागा घेऊन एकनाथ शिंदे यांचा जो दावा आहे तो असणार आहे। त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटणार का? जागा वाटप कसं केलं जाणार? एकनाथ शिंदे यांच्या ज्या शिवसेनेकडनं जागा मागितल्या त्या जागा दिल्या जातील का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या बैठकीमध्ये वाटाघाटीमध्ये पुढे येतील। मात्र आत्ता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडून आलेले 84 सोबत असलेले इतर नगरसेवक म्हणजे 6 आणि 9 असे मिळून जे 83 जागा आहेत त्याच्यावरती पूर्णपणे 93 जागा आहेत त्याच्यावरती हक्क सांगितला जातो। आणि इतर काही जागा आहेत जिकडे निवडून येऊ शकतात अशी शक्यता अगदी। आणि ज्या जागांवर हक्क सांगितला जातोय त्या प्रत्यक्ष पदरात पाडून घेता येत आहेत का एकनाथ शिंदेंना हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।